जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। सांगली येथील बायपास पुलाच्या खाली विवाहितेस सासरी सोडण्याच्या निमित्ताने 4 चाकीतून घेऊन जाताना पुलाखाली निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी विवाहितेच्या पतीचा मामा सचिन सुरेश सूर्यवंशी वय 45 राहणार खोपडेनगर कात्रज पुणे आणि पतीचा मित्र कुणाल भरत कोंडे वय 27 राहणार गोकुळनगर कात्रज पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ही घटना दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सांगलीतील बायपास पूल परिसरात घडली। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे। घटनेची माहिती अशी, लग्नानंतर काही कारणांमुळे पीडिता सांगलीत वास्तव्यास आहे। दिनांक 14 रोजी पीडितेच्या पतीचा मामा सचिन सूर्यवंशी आणि पतीचा मित्र कुणाल कोंडे असे दोघे जण पुण्याहून पीडितेकडे आले होते। त्यांनी पीडिता, तिचे वडील आणि बहीण यांना पीडितेस सासरी नांदण्यासाठी घेऊन जातो असे सांगून दोघांनी पीडितेस 4 चाकीत बसवले। तेथून ते पुण्याच्या दिशेने निघाले। सांगलीतील बायपास पुलाच्या खालील बाजूस निर्जन ठिकाणी त्यांनी 4 चाकी नेली। तेथे पीडितेचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला। यानंतर दोघाही संशयितांनी पीडित विवाहितेवर अत्याचार केला। तसेच याबाबत कोठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता, परंतु आई वडिलांशी चर्चा करून तिने सांगली शहर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली आहे।